नमस्कार सर, आज आपण पार्थ करता फिंगरप्रिंट ॲनालिसिसवरून जो DMIT KLPच्या माध्यमातून एक रिपोर्ट बनवलेला आहे. तर ही संकल्पना तुमच्यापर्यंत आकार एज्युकेशन शेगावच्या माध्यमातून पोहोचली होती. कारण वंदना कुकडे मॅडम आणि कुकडे सरांनी खूप इनिशिएटिव्ह छान घेतला याच्यामध्ये, त्यामुळे ही कॉन्सेप्ट तुमच्यापर्यंत आली. तर मला वाटतं की आपण याच्यापूर्वी आपण संस्कृतीचं पण केलेलं होतं आणि आज आपण पार्थचं काउन्सिलिंग केलेलं आहे. तर याबद्दल एक छोटासा एक अभिप्राय तुम्हाला द्यायचा आहे की या काउन्सिलिंगबद्दल या मेंटॉरिंगबद्दल तुम्हाला काय वाटतं. तर आपला अगोदर परिचय द्या. मी प्रवीण मानले, पार्थचे वडील. एक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये असं ठिकाण येते किंवा अशी एक स्टेज येते की ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आणि त्याच्या करिअरसाठी अनेक मार्ग दिसायला लागतात, परंतु एक कन्फ्युजन राहते त्याचं की नेमकं मी कुठल्या मार्गाला जायला पाहिजे. एकाच गावाला जसं जायला 4 रस्ते असतात, तसे करिअरला सुद्धा त्याला अनेक रस्ते असतात. तर यावेळेस जर एक योग्य मार्गदर्शन जर आपल्याला झालं की नेमकं त्याचं पोटेन्शियल, त्याची स्ट्रेंथ आणि त्याच्या विकनेस या सगळ्यांचं कॉम्बिनेशन बघून त्याला कुठल्या करिअरमध्ये तो सक्सेस होऊ शकतो किंवा त्याचं डेस्टिनी आणि त्याच्या गोलपर्यंत पोहोचू शकतो. तर या रिपोर्टच्या माध्यमातून मला त्या गोष्टी थोड्या बहुत क्लिअर झालेल्या आहेत की आता मी त्याला मार्गक्रमण करत असताना त्याला स्वतःमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची, त्याची स्ट्रेंथ काय आणि त्याच्या स्ट्रेंथवर त्याला फोकस करायचा. या रिपोर्ट बाबतीत मी अतिशय समाधानी आहे, कारण काही ठिकाणी माझं थोडंसं कन्फ्युजन होतं किंवा त्याचं स्वतःचंही कन्फ्युजन होतं. टू बी नॉट टू बी या क्लॉजमध्ये आपण कधी कधी राहतो. तर या रिपोर्टच्या माध्यमातून तो एक टू बी नॉट टू बीचा क्लॉज आमचा क्लिअर झाला आणि आता परफेक्ट एक क्लिअर झालं की त्याला 2-4 ऑप्शन जे मिळाले त्यातला नेमका कुठला ऑप्शन आपण चूज करायचा. तर एक खूप आनंद होतोय. हा जर आज रिपोर्ट कदाचित आमच्याकडे नसता तर ह्या ठिकाणी आम्ही आजही कन्फ्युजन राहिलो असतो की 4 फील्डपैकी कुठलं नेमकं एक फील्ड त्याच्यासाठी आपण घेऊ शकतो. आणि म्हणजे एकंदरीत आपण करिअरसाठी म्हणून जरी पार्थ करता याचं मेंटॉरिंग केलं होतं, पण यासोबतच तुम्हाला त्याचा स्वभाव असेल, त्याच्या स्ट्रेंथ, त्याचे विकनेस, त्याच्या अभ्यासाची स्टाईल काय आहे, या सर्वांचं एकंदरीत पूर्ण मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. तर यानुसार आपण पार्थ तुला बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी पण काढून दिल्या. एक हॅबिट डेव्हलपमेंट प्रोग्राम तुला डिझाईन करून दिलेला आहे 21 डेज करता सुरुवातला. तर तू आम्हाला प्रॉमिस करतो का की हा संपूर्ण हॅबिट डेव्हलपमेंट प्रोग्राम तू पूर्ण करशील? 100% प्रॉमिस करशील. मॅडम, आपण पण त्याची एक आई म्हणून सांगू शकता की या संपूर्ण काउन्सिलिंग बद्दल तुम्हाला काय वाटलं आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहात का? 100% तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्ट मी त्याला करायला लावेल आणि तुम्ही दिलेल्या म्हणजे प्रत्येक सूचनांचं पालन मी स्वतः सुद्धा करेल आणि तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी खूप समाधानी. ओके, म्हणजे तुम्ही सर्वजण या संपूर्ण मेंटॉरिंग बद्दल 100% समाधानी आहात असं दिसतंय आणि ह्या संपूर्ण ऍक्टिव्हिटीज तू करणार पण आहेस, बरोबर आहे? तर आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू सो मच अँड हॅपी केअर. आणि आपली पण तेवढेच